तो एक चांगला काम माझ्याकडून झालेला आहे. मी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मी पहिल्यांदा एक मार्ग जो हा केटी मार्ग आहे हा मी मार्ग सुरू केला. तो त्याचं प्लॅन करून तो नीट बांधून घेतला. त्याचं रस्त्याचं चांगलं काम झालं. त्यामध्ये मला जयेश अजमेरा आणखीन भाऊ शेरेकर या दोघांनी फार मदत केली. त्याच्याशिवाय हा रस्ता रुंदीकरण जे झालं, या रस्ता रुंदीकरणामध्ये भरत गुप्ता आणखीन जयेश अजमेरा आणि भाऊ शेरेकर हे तिघांनी मला साथ दिली. त्यामुळे हा जो मोठा रस्ता आहे हा डबल झाला, म्हणजे चौपदरी झाला. त्याच्याशिवाय आम्ही भरत गुप्ताच्या कल्पनेतून जी असलेली पाणी योजना संपूर्ण शहरामध्ये आम्ही चांगली राबवली. दादा, आता आपण बहुजन विकास आघाडीमधून नगरसेवकच्या या निवडणुकीमध्ये उभा आहेत. तर निवडून आल्यानंतर आपण काय संकल्प घेऊन पुढे चालाल? डायलिसिस सेंटर हे आता गरज निर्माण झालेली आहे. महापालिका आप्पांनी जे सुरू केलेली डायलिसिस सेंटरला मदत ती 300 रुपयापर्यंत आहे. माझी आता मागणी अशी राहील की तुम्ही डायलिसिस सेंटर महापालिकेने फुकट चालवलं पाहिजे, मोफत चालवलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याच्याशिवाय कुत्र्यांचा एक विषय मोठा आला जो सुप्रीम कोर्टापर्यंत विषय केला आहे. मोकाट कुत्रे, चावणारे कुत्रे, त्यांचा एक बंदोबस्त करण्यासाठी श्वान एक त्यांची वसतिगृहासारखं त्यांच्यासाठी एक एरिया राखीव करून त्यांच्यासाठी एक श्वान एकत्र ठेवून द्यावे, कुत्रे एकत्र सांभाळावे, असा माझा एक असं सेंटर उभं करायचा विचार आहे. त्याच्याशिवाय ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत आपल्या, त्या